आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। 29 ऑगस्टला गणपती घेऊन मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मात्र त्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जरांगेंना धक्का बसला। मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईत धडक देण्यावर ठाम आहेत। गणपतीच्या काळात मोर्चा टाळावा यासाठी सरकारकडून देखील जरांगेंची चर्चा सुरू आहे। दरम्यान जरांगेंच्या मोर्चाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचे आदेश दिले। मनोज जरांगेंना पूर्व परवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। दरम्यान नवी मुंबई, खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकतं। गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून 2 आठवडे मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं मत कोर्टानं नोंदवलं आहे। आम्ही मुंबईत जाणार आहे। तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे। उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय। आझाद मैदान का नाही? आझाद मैदान का नाही? पण का आम्हाला कायदा अहो न्यायदेवतेला आमची काय अडचण आहे? न्यायदेवता म्हणून तसं करतो ना, मी संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता। सरकारकडे 2 कायदे आहेत का? तुम्ही म्हणताल तसंच एक आणि न्यायदेवता म्हणून तसं एक। सरकारने किती आडकाठी केली, त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं, कारण आमच्या खऱ्या मागण्यात, रास्त मागण्यात कायदेशीर आहे, त्यांच्या जीवावर आलंय म्हणून ते असं करतात। आम्ही हटणार नाहीये, न्यायदेवता न्याय देणार। मनोज जरांगे यांना आता उच्च न्यायालयानं आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे। जनहित याचिकेवर सुनावणी झाली आणि न्यायालयानं हा निर्णय दिला। यावर सदावर्तेंनी प्रतिक्रिया देताना जरांगेंवर निशाणा साधला। न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत सदावर्तेंनी केलं। न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही, जरांगेंचा आत्मा राजकीय असल्याची टीका सदावर्तेंनी केली। आता तर निकाल दिलेला आहे 2 आठवड्यात जरांगे स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, नो एंट्री इन आजाद मैदान, गैर कानूनी आजाद मैदान में जरांगे तू नहीं आंदोलन कर सकता। ये डंके की चोट पे तू समझ लेना चाहिए। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळेंनी अंतर्वालीत मनोज जरांगेंची भेट घेतली। ओएसडी राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगेंमध्ये उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। गणपतीच्या अनुषंगानं आंदोलन पुढे ढकलता येईल का ही विनंती असल्याचं साबळे म्हणाले, तर मोर्चावर ठाम असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं। त्यांचा मार्ग कसा असणार तो जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे। विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन ढकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे। पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय। काय वाटतं 3 महिन्याची वेळ द्यावा, सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही। समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत, मुद्दाम मी सगळं खरं सांगतो की ते खंड स्वीकारतो, मग आपल्याला मराठा आणि कुणबी KGR काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येतील, केसेस मागे घेता येत्या। ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा। आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी, कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चेने। अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईत, पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही। मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं अशी विनंती आता भाजपच्या वतीनं करण्यात आली। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तशी विनंती मनोज जरांगेंना केली। मुंबईत गौरी गणपतीचं मांगल्य असताना जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी मोर्चा पुढे ढकलावा अशी विनंती भाजपनं केली आहे। कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पंकज भोयर यांनी दिला। जरांगे यांचा मोर्चा मुंबईला येणार असेल तर कायदा सुव्यवस्थेला घेऊन पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं पंकज भोयर यांनी म्हटलं। मोर्चा जर आलाच तर संपूर्ण नियोजन त्याचं पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी केलेलं आहे। मराठा आंदोलनाच्या नावावर जर कोणी कायदा सुव्यवस्था प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल। कायदा व सुव्यवस्था तोडण्याचा कोणालाही हा आपल्या देशात अधिकार नाही आहे आणि कोणी हातात कायदा घेईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। आणि जर का असं कोणी केलं तर निश्चितपणे प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल।
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना गेवराईत येण्यापासून पोलिसांनी रोखलं. गेवराई तालुक्यातील नागझरी गावाजवळ हाकेंना पोलिसांनी रोखलं. बीड जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे आदेश लागू असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लक्ष्मण हाके यांना रोखल्याची माहिती आहे. गेवराईमध्ये झालेल्या राड्यानंतर लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि या नोटिशीला उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके गेवराईकडे निघाले होते. आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा करणार आहोत आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं आंदोलन होतंय, कोणतरी मोर्चा करतंय, कोणतरी उपोषण करतंय म्हणून काउंटर आंदोलन आमचं असणार नाही. आम्ही हे आंदोलन करणारच आहोत. आम्ही ही संघर्ष यात्रा करणारच आहोत. कुणाचं आंदोलन हो नाही हो त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच काल बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यात पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालं. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील 15 दिवसाकरता जमाबंदीचे आदेश जारी केले आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादाचं कारण ठरलेल्या बॅनरजवळ सध्या मी उभा आहे. आपण हे बॅनर पाहू शकता. चलो मुंबई असं आवाहन जे आहे ते या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेलं आहे आणि याच बॅनरचा फोटो जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी सोशल माध्यमावरती टाकला होता आणि हा फोटो व्हायरल केल्याच्या नंतर विजयसिंह पंडित यांना लक्ष्मण हाके यांनी टार्गेट केलं होतं. हा आपण महामार्ग पाहू शकतो. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हाच महामार्ग जो आहे तो धाराशिव, लातूर आणि सोलापूर या दिशेने येणारे जे काही मराठा समाज बांधव आहेत अंतर्वलय सराटीकडे जाणारे त्याच मार्गावरती हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि याच बॅनरच्या माध्यमातून चलो मुंबई बहुसंख्येने सहभागी व्हा असं आवाहन जे आहे ते विजयसिंह पंडित यांनी केलेलं आहे. मात्र या बॅनरवरून गेवराईमध्ये जो राडा झाला तो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद जो आहे तो देखील झालेला आहे आणि त्यामुळेच हाके आणि पंडित हे समर्थक जे आहेत ते दोघांचे ते आमनेसामने आले आणि मोठा राडा जो आहे तो गेवराईमध्ये झाला आणि त्यानंतर सध्या बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश जे आहेत ते 15 दिवसांसाठी लावण्यात आलेले आहे. मात्र वादाचं कारण ठरला तो म्हणजे हा बॅनर. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड. बीडच्या गेवराईमध्ये पंडित आणि हाके समर्थकांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल झाला. तसंच राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडितांच्या समर्थकांवरही गुन्हा दाखल झाला. दोन्ही बाजूंच्या 14 जणांवर गुन्हा दाखल झालाय. गेवराईत काल पंडित आणि हाके समर्थक आमने सामने आले होते. दरम्यान याच प्रकरणी दोन्ही गटातील समर्थकांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. जरांगेंची तळी उचलून धरणाऱ्या आमदार विजयसिंग पंडितांनी आपल्या शपथेचा भंग केला. त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली. जरांगे मनोरुग्ण आहेत, त्यांना किती महत्त्व द्यायचं ते मुख्यमंत्री यांनी ठरवावं असं हाकेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या कायद्यानं मुसक्या आवळाव्यात असं देखील त्यांनी म्हटलं. तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार. दे ना आमदारकीचा राजीनामा, हो ना सहभागी. कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय. कारण तू महाराष्ट्राच्या विधिसभेमध्ये शपथ घेतलीस, त्या शपथेचा भंग केलायस. तू कायद्यानं तुझं निलंबन झालं पाहिजे आणि तुला काय जरांगेची काय चाटायची ती चाट, पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस सहभागी हो. अरे हा कायमच शिव्या देतो, मागं घेतो, शिव्या देतो, मागं घेतो. मनोरुग्ण आहे जरांगे. अरे पण त्या मनोरुग्णपणामुळे महाराष्ट्रातली सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय. त्या मनोरुग्णाला किती एंटरटेन करायचं हे मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलं पाहिजे. निवडणुका आल्या उठून उभा राहते, निवडणुका आल्या मुंबई चलो म्हणते, निवडणुका आल्या उपोषणाला बसतंय आणि उपोषणाला कसं बसतंय, इकडे सलाईन लावतोय. सलाईन वीर आहे हा थोडाच उपोषण वीर आहे आणि सलाईन लावल्यावर कसलं उपोषण. त्यामुळं हे ह्याची एकदाच काय ते बघा. मराठा समाजाला कुणबी समाजातून सरसकट आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात आज चंद्रपुरात ओबीसी समाजानं तीव्र आंदोलन केलं. भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात बरोरा नाका चौक परिसरात ओबीसी समाजानं हे आंदोलन केलं. मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मनोज जरांगे मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्याआधी विदर्भामध्ये जर पाहिलं तर ओबीसीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटायला सुरुवात झालेली आहे. आज चंद्रपूर शहरातल्या बोरा नाका चौकामध्ये ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात एकवटले आहे आणि त्यांनी जरांगेंच्या विरोधात नारेबाजी करायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत या आंदोलनाचे नेतृत्व करणारे डॉक्टर अशोक जीवतोडे. अशोक भाऊ, काय तुमचा विरोध होतोय जरांगेला? 4 आयोगांनी मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं आहे आणि असं असून देखील त्यांचा जो हट्ट आहे, मनोरुग्ण आहे की काय, काही समजून नाही राहिले की मराठ्यांना ओबीसी सरसकट आरक्षण द्या, ही त्यांची मागणी असंवैधानिक असल्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर सरकारने त्यांच्यावर FIR दाखल करून तात्काळ त्यांना अटक करावी असं आवाहन देखील मी सरकारला करतो. सारंग पांडे, एबीपी माझा. महायुती सरकारनं अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला. भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला. गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील, तर संजय सावकारे एक प्रकारे त्यांचं डिमोशन करण्यात आलं असून त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून संजय सावकर यांचं डिमोशन का करण्यात आलं याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेला काय माहिती माझ्यावर दबाव होता की नव्हता. त्या जिल्ह्याचा जर काही न्याय द्यायचा असेल, तिथे काही घटना घडल्या इमर्जन्सी, तर जायला यायला जमत नाही. त्यावर मी पोहोचू शकत नसेल, मग तिथे थोडंसं लोकांना त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतो. म्हणून मी म्हटलं की साहेब तिथे जर जवळच्या माणसाला दिलं तर पटकन त्याला जायला यायला, कारण तिथे डिसिजन घ्यायला बरं राहील, म्हणून तुम्ही जवळच्या माणसाला द्यावं तिथे. आणि या बातम्यांसोबतच